नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4चे शिवसेनेचे प्रभारी आणि राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांचा वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा बुधवार 4 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. नगरसेवक श्री सिद्धार्थ संजय पांडे, श्री खेवरा सर्कल शाखेचे शाखाप्रमुख प्रल्हाद बोरसे, टोनी सिंग आणि इतरांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राकेश मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश म्हस्के, शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, उपमहापौर कृष्णा पाटील, शिवसेना ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, नगरसेविका परिषाताई सरनाईक, नगरसेवक मनोज शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. बस लोकांचं प्रेम आहे आणि गेल्या एवढ्या वर्षात जे सामाजिक कार्य लोकांसाठी केलेलं आहे ते त्यांच्या प्रेमाच्या नात्याने आज ते लोक हा सण साजरा करतायत वाढदिवसानिमित्ताने. आणि माझ्यासाठी एवढ्या 4 नंबर प्रभागातले राजस्थानी समाजातली लोक सगळे आणि प्रत्येक समाजातली लोक प्रेम आणि आशीर्वाद द्यायला इथे आलेले आहे. फक्त आजचा दिवस हा एन्जॉय करतोय मी. विविध कार्यक्रमामध्ये एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या दिवशी सामाजिक कार्य करण्यापेक्षा जो 365 दिवस कार्य करतो त्याला वाढदिवसाच्या दिवशी करायची गरज पडत नाही. आपलं ऑलरेडी ओल्ड एज होम्स चाललेले आहेत, गरीब मुलींना आपण शिक्षणासाठी मदत करतोय. राजस्थान प्रगती मंडळच्या माध्यमातून अध्यक्ष आहे मी समाजाचा. 50 वर्ष जुनी ही संस्था आहे. तर प्रत्येक सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात राजस्थान प्रगती मंडळ आणि हा राजस्थानी समाज आहेतच. तर 365 दिवस जो समाज कार्य करतो त्याला बर्थडेच्या दिवशी विशिष्ट कार्य करायची गरज पडत नाही. शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांनी 38 वर्षापूर्वी सुरू केलेला आनंद पार्क येथील शिवजयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक माजी नगरसेवक श्री संजय तरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा महिला उपसंघटक माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळेस उपस्थित होते. आज शिवाजी महाराजांची जयंती आहे, जी परंपरेनुसार शिवसेनेने तिथीनुसार आम्ही शिवजयंती साजरी करतो. जी कॅलेंडरमध्ये असते ती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. परंतु आम्ही शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे जी तिथीप्रमाणे आज शिवजयंती साजरी केली जाते ती आज शिवजयंती साजरी केलेली आहे. आज 1988 सालापासून अनंतरे साहेब आदरणीय दादा यांनी इकडे आनंद पार्कमध्ये शिवजयंतीचं सुरू केलं आणि तीच प्रथा आम्ही आता पुढे चालू केलेली आहे. जे क्षत्रिय कुलावंतस आपले हिंदू स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, जाणता राजा यांचं इथे शिवजयंती साजरा करण्याचा हेतू एकच की ती ज्याप्रमाणे त्यांची तारीख मुलांच्या लक्षात राहते तर तिथी देखील त्यांच्या लक्षात राहिली पाहिजे. हा एक त्याच्यापाठचा एक हेतू आहे आणि सगळ्यांनाच ह्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ठाणे महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमधील अंगभूत कलागुणांना वाव मिळावा आणि भारतीय शास्त्रीय कलेची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सरिता काळे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार, कथ्थकचा इतिहास, परंपरा आणि वैशिष्ट्य याबाबत सविस्तर माहिती दिली. परबवाडी येथील शाळा क्रमांक 18चे मुख्याध्यापक राजेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. कथक नृत्यांगना सरिता काळे यांनी कथक नृत्याचं प्रभावी सादरीकरण करून विद्यार्थ्यांना विविध मुद्रा, ताल, पदचाल आणि अभिव्यक्ती यांचं प्रात्यक्षिक दाखवलं. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच
प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. इराण इस्रायल युद्धाचे कारण पुढे करत सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयाने वाढवले आहेत. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला अध्यक्ष मनीषा भगत आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर भात शिजवून तसंच भाकरी भाजून दरवाढीचा निषेध केला. इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयाने तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 118 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. याचा निषेध आज करण्यात आला. आणि या महिला दिनीच्या एक दिवस आधीच या महिलांना परत खड्ड्यात घालण्याचं काम या केंद्र शासनाने केलेलं आहे. आज घरगुती गॅस 60 रुपयांनी महागला आहे आणि कमर्शियल गॅस 118 रुपयांनी. म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की आज 5-6 दिवस झालेत या इराण वॉरला आणि ऑलरेडी आपले पुरी साहेब जे आपले मंत्री आहेत ते म्हणतात की आमच्याकडे मुबलक साठा आहे. मग जो तुमच्याकडे मुबलक साठा आहे मग आमच्या महिलांना गृहिणींना खड्ड्यात का तुम्ही घालत आहेत? आणि आज 5 दिवसानंतर जर तुम्ही भाव वाढ करत असाल तर येणारं जर हे युद्ध 1-2 महिना चाललं तर भाववाढ काय होईल, याचे परिणाम काय होणार हे यामुळे दिसून येतं. तर खऱ्या अर्थाने आमचं केंद्र शासनाला म्हणणं आहे की एका हाताने तुम्ही 1,500 रुपये आमच्या महिलांना देत आहे आणि दुसरीकडनं हळूहळू महागाईच्या निमित्ताने हे आमच्याकडनं काढून घेत आहे. त्याचा निषेध करायला त्याच्या विरोधात आज आम्ही आलेलो आहे. तुम्ही लाडकी बहीण म्हणून घेता तर लाडक्या बहिणींचे तुम्हाला प्रश्न सरकारला दिसत नाहीये का? त्या गरीब महिला कशा करत असतील, कशी ती बहीण काय करत असेल, काटकसर करून जे पैसा जमवत असेल स्वतःच्या संसारासाठी, हे अशी दरवेळी त्यांची भाव वाढ होत राहिली तर कसं होणार बहिणींचं? आणि उद्या महिला दिन आहे तर महिला दिनाच्या निमित्त त्यांनी ही मोठी भेट सरकारने जर दिली आहे भाव वाढ करून, तर ह्या सरकारला आणखीन बोलायचं तरी काय आपण सर्वांनी महिलांनी. 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आज ठाणे महापालिका मुख्यालयात रांगोळी आणि मेहंदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं उद्घाटन महापौर शर्मिला पिंपलोडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करत महिलांनी आपल्या दैनंदिन कामकाजासोबत अशा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपले कलागुण जोपासले पाहिजे असं यावेळेस महापौरांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या विविध विभागातील
महिला कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. महिला सक्षमीकरण, सामाजिक संदेश तसंच पारंपरिक कलाकृतींवर आधारित रांगोळ्यांमधून महिला कर्मचाऱ्यांची सृजनशीलता आणि कल्पकता दिसून आली. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम महाराष्ट्रभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो आणि महिला दिनाच्या निमित्ताने माझ्याकडून व माझ्या ठाणेकरांकडून सर्व आपल्या महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा. आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी निबंध स्पर्धा असू दे, मेहंदी स्पर्धा असू दे, रांगोळी स्पर्धा, आज प्रथम रांगोळी स्पर्धाचं नियोजन केलेलं आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना एक संधी दिली आहे, प्लॅटफॉर्म दिलेला आहे आणि खरंच खूप सुंदर कार्यक्रम आणि महिलांना कुठेतरी एक वाव मिळावा, कर्मचाऱ्यांना याची दखल ठाणे महानगरपालिकेने घेतलेली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.